नागपूरचा नारा परिसर 22 एप्रिलची सकाळ अगदी नेहमीप्रमाणे रम्य होती. नेहमीची वर्दळ, दूधवाल्यांची गडबड, भाजी विक्रेत्यांचे आवाज, शाळेला जाणाऱ्या मुलांच्या रिक्षा सगळेच आपल्या घाईत होते. तेवढ्यात नारा परिसरातील एका पुलाखालून मोठी दुर्गंधी येऊ लागली. लोकांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ते नुसतं पोतं नव्हतं, तर त्या पोत्यात एका व्यक्तीचा मृतदेह असल्याचं दिसून येत होतं. जमलेल्यापैकी कोणीतरी ही माहिती जरीपटका पोलीस ठाण्याला कळवली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपायुक्त सत्यवान बंडीवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी ते पोतं उघडून पाहिलं तेव्हा ते देखील हादरून गेले. कारण त्यात नुसता मृतदेह नव्हता, तर त्या मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट करून ठेवण्यात आली होती. 1-2 नाही तर कुठल्या तरी धारदार शस्त्राने 16 वार केल्याच्या खुणा दिसत होत्या. पोलिसांनी जेव्हा त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं तेव्हा तो एका सावकाराचा असल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पैशाच्या व्यवहारातून हा प्रकार झाला असावा असं पोलिसांना वाटलं. त्या दिशेने त्यांनी तपास देखील सुरू केला. पण पोलिसांनी समजलं तसं हे प्रकरण नव्हतं. तर नेमकं हे प्रकरण काय होतं, सावकाराला कोणी मारलं असेल हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. सावकार राहुल साहू हे नागपूरमध्ये छोट्या मोठ्या व्यावसायिकांना कर्ज स्वरूपात पैसे देत होते. शिवाय ते नागपूरमध्ये हॅपी डेज नावाने ओयो हॉटेल देखील चालवत होते. ते मोठ्या प्रमाणात व्याज देखील वसूल करत होते. त्यामुळे सावकारकीच्या पैशातून हा प्रकार झाला असावा असं प्राथमिक संशय पोलिसांना होता. ते हरवले असल्याची तक्रार आधीच पोलीस ठाण्यात दाखल होती. त्यांच्या हातावर हरिओम नावाचा टॅटू होता. त्यावरून पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली होती. राहुल साहू यांनी कोणाकोणाला व्याजाने पैसे दिलेत, त्यांचे व्याजाच्या पैशावरून कोणाशी वाद झालेत का, ही माहिती ते पडताळून पाहत होते. पण कुठेच त्यांना धागादोरा लागत नव्हता. पोलिसांनी खोलात जाऊन तपास सुरू केला. कारण एखाद्याला मारून टाकणं आणि त्याला क्रूर पद्धतीने संपवणं या दोन्ही गोष्टीत मोठा फरक असतो. माणूस क्रूर कधी होतो, जेव्हा त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोहोचते. पोलिसांनी आता त्या दृष्टीने तपास सुरू केला होता. पण इथेही त्यांना हाती काहीच लागत नव्हतं. जिथे हा मृतदेह आढळला त्या पुलाखालील प्रत्येक जागा पुराव्यासाठी पुन्हा पुन्हा तपासली गेली, मात्र कुठेच काही सापडलं नाही. तेव्हा पोलिसांनाही हे प्रकरण क्लिष्ट असल्याचं जाणवू लागलं. बारकाईने पाहिल्यावर पोलिसांच्या लक्षात आलं की ज्या पोत्यात हा मृतदेह होता ते पोतं इतर पोत्यासारखं नव्हतं. हे पोतं कुत्र्याच्या खाद्यपदार्थांचं होतं. हे असं पोतं कोणाकडे असू शकतं याचा शोध पोलिसांनी सुरू केला. तेव्हा पहिल्यांदा त्यांनी विक्रेत्याचं दुकान शोधून काढलं. दुकान मालक नवीन फुंडकर यांना त्यांनी विचारपूस करायला बोलवलं. तेव्हा नवीनच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलायला सुरुवात झाली. पोलिसांनी नवीन फुंडकर आणि सावकार राहुल साहू यांच्यातील व्यवहार तपासण्यास सुरुवात केली. तेव्हा एक एक गोष्ट बाहेर पडू लागली. या दोघांमध्ये पैशाचे व्यवहार झाल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. पोलिसांनी नवीन फुंडकर यांची कसून चौकशी सुरू केली तेव्हा फुंडकर काहीच मान्य करायला तयार नव्हते. त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती, ती म्हणजे मी कोणताही पुरावा मागे सोडलेला नाही. पण इथेच नवीन फुंडकर फसले. पोलिसांनी त्यांना संबंधित पोत्याबद्दल विचारणा केली तेव्हा ते हडबडून गेले. आता आपली पोल खुलली आहे हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी आपणच हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. गुन्ह्याची कबुली देताना त्यांच्यातील हतबल बाप बोलत असल्याचं समजून येत होतं. त्यांची कहाणी ऐकताना पोलिसांनाही क्षणभर काय करावं ते सुचेना. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी संध्याकाळी राहुल साहू नवीन यांच्या घरी आला होता. तोच तो रटाळ कोळसा म्हणजे मुद्दलवरील व्याज तो दे म्हणत होता. 2020 पासून हा तगादा सुरूच होता. 2020 मध्ये 50,000ची मदत सुनील याने नवीन यांना केली होती, ज्यातून नवीन यांनी स्वतःचा व्यवसाय वाढवला होता. कालांतराने व्याजासकट 90,000ची रक्कम नवीन यांनी सुनील यांना देऊ केली होती. मात्र तरीही राहुल साहू यांना आणखी पैशाचा लोभ निर्माण झाला. त्यामुळे ते सतत नवीन यांच्याकडे पैशांची मागणी करायला येत असत. त्याही दिवशी पैशांवरून पुन्हा वाद सुरू झाला. नवीन यांनी माझ्याकडे तुला द्यायला आता पैसे राहिले नाहीत, मी तुझे सगळे पैसे दिलेत, वर व्याजही दिलंय असं ठणकावून सांगितलं. यावर राहुल साहू शांत बसेल असं नवीन यांना वाटत होतं. मात्र राहुलच्या तोंडून निघालेलं एक वाक्य त्याचा अंत करण्यासाठी पुरेसे ठरलं. ते असं वाक्य होतं जे कोणताही बाप आपल्या मुलीविषयी ऐकून घेऊ शकत नाही. राहुल साहू नवीन फुंडकर यांना म्हणाले, तुझ्याकडे मला द्यायला पैसे नाहीत तर तुझी मुलगी माझ्याकडे पाठव. या एका वाक्याने नवीन यांच्यामधला बाप जागा झाला. त्वेषाने त्यांचं रक्त सळसळत होतं. या क्षणी या माणसाला मी संपवलं नाही तर माझ्यातला बाप पुन्हा कधीच स्वाभिमानाने जिवंत राहू शकणार नाही, हे विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. त्याच विचारात त्यांनी आपल्या बाजूला असलेली कुऱ्हाड उचलली आणि त्या कुऱ्हाडीने पुढचा सगळा गुन्हा घडला.
कुऱ्हाड आणि लोखंडी रॉड याचा वापर करून जे वार करण्यात आले ते तब्बल 16 वार होते. त्यामुळे राहुल साहू यांच्या डोक्याला जखम झाली. क्षणार्धात त्यांचा अंत झाला होता. आता हा मृतदेह लपवायचा कुठे, याची विल्हेवाट कशी लावणार? तेवढ्यात त्यांच्या डोक्यात आलं, व्यवसायासाठी वापरण्यात येणारं पशुखाद्याचं पोतं घरात आहे. त्या पोत्यात त्यांनी मृतदेह भरला. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत नारा परिसरातील एका पुलाच्या खाली तो टाकून दिला. वार केलेल्या साधनांची देखील अशीच विल्हेवाट नवीननं लावली. सुटकेचा निश्वास टाकत रोजच्या सारखा दिवस ते जगत राहिले. मात्र सुतावरून स्वर्ग गाठणे काय असते याची प्रचिती पोलिसांनी यावेळी दिली. एका पोत्यावरून ते आरोपीपर्यंत पोहोचले होते. आरोपी नवीन फुंडकर याला अटक करण्यात आली असून पुढील तपास जरीपटका पोलीस ठाण्यात सुरू आहे. पण आता समाजात एक चर्चा सुरू आहे. एक बाप आपल्या मुलीच्या बाबत घडणाऱ्या अशा गोष्टीला रोखू शकतो, त्याला कायदेशीर मार्ग अनेक आहेत. मात्र नवीन यांचा सुटलेला संयम सगळं काही विस्कळीत करून गेला. एका बापाने कायदा हातात घेऊन जे पाऊल उचललं ते चूक होतं की बरोबर? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करा. कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजला देखील फॉलो करा. धन्यवाद.